आणि चांदीच्या दरात आता आपल्याला बघायला मिळत आहे यामागचं मोठं कारण समोर आलेलं असून जर तुम्ही ते ऐकलं तर तुम्हाला पण आश्चर्याचा धक्काच बसेल। बघा आता 3 दिवसापासून सोन्याचे दर घसरू लागलेले आहेत। जे सोन्याचे दर रोज वाढत चालले होते मागच्या काही वेळेस तर अशा बातम्या ऐकायला भेटत होत्या, त्यामध्ये सांगण्यात यायचं आज एवढा भाव वाढला, काल तेवढा वाढला, पण आता अशा बातम्या येत आहेत की सोन्याचे दर घसरले, उलट मोठी घसरण झाल्याच्या बातम्या आता समोर येत आहेत। पण बघा आज सोन्याचे दर काय आहेत, चांदीचे आजचे दर काय आहेत ते देखील तुम्हाला दाखवणार आहे। आजच्या ताज्या किमती तुम्हाला सांगणार असून त्यासाठी तुम्ही फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। ज्या ग्राहकांना आधी सोनं जास्त महाग वाटायचं ते ग्राहक आता खुश झालेले आहेत, कारण की सोन्याच्या दरामध्ये मोठी घसरण आपल्याला दिसून येत आहे आणि ही घसरण सर्वात मोठी मानली जात आहे। बघा आता आजचा ताजा सोन्याचा रेट काय आहे, काय दर आहेत आणि आजचे चांदीचे दर काय आहेत ते देखील बघणार आहोत। सविस्तर अशा किमती आपण पाहणार आहोत, त्यासाठी आता फक्त तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पाहण्याचं काम करत चला। त्यापूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल वरती नक्कीच टाका। तर चला पाहूयात। बघा मोठी माहिती समोर आलेली आहे। 3 दिवसांमध्ये सोन्याचे दर घसरू लागलेले आहेत। मागच्या काही दिवसांपासून होणारी घसरण पाहता सराफा बाजारामध्ये सोनं घेणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे। बघा आजचा चांदीचा आणि सोन्याचा दर आपल्याला काय आहे ते बघायला मिळणार आहे। सोन्याचे दर पडत नाहीयेत तर त्यासोबत चांदीचे पण दर पडत आहेत, म्हणजे सोन्यासोबत चांदीच्या पण किमती कमी होऊ लागलेल्या आहेत। मोठं कारण समोर आलेलं आहे। बघा आता खरंच पुढच्या 3 ते 4 दिवसात अजून सोन्याचे दर 35 ते 40 हजार रुपयांनी कमी होणार आहेत का? 35 ते 40 हजार रुपयांची मोठी घसरण ही किमतीमध्ये आपल्याला बघायला मिळणार का? याबाबतचा देखील आता सोने व्यापाऱ्यांनी मोठा अंदाज दिलेला आहे। ते पण काय म्हटलेले आहेत ती माहिती पण तुम्हाला मी दाखवणार आहे, म्हणजे तुम्हाला पण कळेल की अजून 30 ते 40 हजार रुपयांची घसरण पुढच्या 5 ते 6 दिवसात सोन्याच्या दरात होईल की नाही, आणि त्यातले त्यात आता सोन्याचे दर 1 लाख रुपयांपर्यंत येतील का की 1 लाखाच्या खाली सोन्याचे दर खरंच जातील, याबाबतची पण मोठी माहिती आपण बघणार असून एक अशी माहिती व्हायरल झाली आहे सोशल मीडियावरती, त्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे की 1 लाखाच्या पण खाली सोन्याचे दर जाऊ शकतात। मग त्या मागची खरी बातमी काय आहे, खरी सत्यता काय आहे ती पण आपण पुढे बघणार आहोत। खरंच 1 लाखाच्या खाली दर जातील का, जर जाणार असतील तर ते कधी जातील हे सर्व काय बघण्यासाठी आता फक्त तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत चला, म्हणजे तुम्हाला एकदम व्यवस्थित असे महत्त्वाचे अपडेट नक्कीच बघायला मिळेल। तर चला आता या ठिकाणी सोन्याच्या दरात घसरणीमागचं कारण काय आहे, आज किती रुपयांनी सोन्याचे दर घसरले, खरंच आता 35 ते 40 हजार रुपयांची मोठी घसरण पुढच्या 3 ते 4 दिवसात होईल का? सोने व्यापाऱ्यांचं चांदी व्यापाऱ्यांचं काय म्हणणं आहे सर्व काही 2 मिनिटांमध्ये पाहू। बघा मोठी माहिती समोर आलेली असून 3 दिवसांमध्ये सोनं 6500 तर चांदी 20,000 आणि अचानक स्वस्त। आजचा भाव जर ऐकला तर आता तुम्हाला पण हादरा बसेल, हा तर मागचा भाव आहे, काल परवा काय झालं ते आपण बघत आहोत, पण आजचे दर तर अशा आहेत की ते जर बघितले तर तुम्हाला आश्चर्याचा धक्काच बसेल। सर्वात मोठा धक्का मानला जात आहे सोने आणि चांदीचे दर घसरू लागलेले आहेत। फक्त एकामध्ये घसरण होत नाही तर सोने आणि चांदीमध्ये आपल्याला घसरण बघायला मिळत आहे आणि ही सर्वात मोठी घसरण देखील आता मानली जात आहे। बघा आता भाव घसरले तरी दागिने आता सध्या स्थितीला खरेदीमध्ये जी मंदी दिसत होती ती आता जी आहे ती कमी झालेली आहे। सोनं घेणाऱ्यांची संख्या वाढू लागलेली आहे, चांदी घेणाऱ्यांची संख्या वाढू लागलेली आहे। जे लोक सोनं चांदी घेण्यासाठी घराबाहेर पडतच नव्हते का तर सोन्याचा भाव खूप जास्त आहे, चांदीचा भाव खूप जास्त आहे असं म्हणत होते, पण आता ते सुद्धा लोक सोने आणि चांदी घेण्यासाठी घराबाहेर पडू लागलेले आहेत, सोनं घेऊ लागलेले आहेत, चांदी घेऊ लागलेले आहेत का तर सोन्याचा आणि चांदीचा भाव आता घसरलेला आहे। बघा आता आजचा ताजा रेट काय आहे, आज सोन्याला आणि चांदीला काय रेट मिळत आहे, ताज्या किमती काय आहेत, किती रुपयांची घसरण झाली, सर्व काय आता तुम्हाला बघायला मिळेल। आता फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत चला। बघा सर्वात मोठी माहिती आता समोर आलेली असून सलग काही महिने सोन्याच्या दरामध्ये झालेली प्रचंड वाढ सगळ्यांना बघायला मिळाली, मात्र आता सोन्याचे दर घसरतानाच दिसत आहे। मागच्या बुधवारी तर 24 कॅरेट सोन्याचा दर 15,420 रुपये प्रति ग्रॅम, 22 कॅरेट सोन्याचा दर 14,135 रुपये व 18 कॅरेटसाठी 11,565 रुपये प्रति ग्रॅमवर पोहोचलेला होता। ही मागच्या बुधवारची माहिती आहे, पण बघा आज तर असा बदल झालेला आहे, तो जर ऐकला तर आश्चर्य
याचा धक्काच बसेल. आज सोन्याच्या किमती वेगळ्याच आपल्याला दिसून येत आहेत. सोने आणि चांदीचे दर घसरू लागलेले आहेत. मग आजच्या किमती काय आहेत हे बघण्यासाठी आता राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सध्या स्थितीला सोन्याच्या किमतींमधील ही मोठी घसरण मानली जात आहे. सोन्याच्या या अस्थिर दरांमुळे लग्नसराईत दागिने खरेदी करणारी कुटुंब, डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करणारे छोटे गुंतवणूकदार संभ्रमात आहेत. आता गुंतवणूक करावी, सोने खरेदी कधी करावे असा प्रश्न देखील आता त्यांना पडलेला आहे. जागतिक स्तरावर सोन्याच्या किमती बदलत आता सध्या स्थितीला दिसत आहेत व बदल का होत आहेत असा प्रश्न देखील पडलेला आहे. सोन्याची खरेदी विक्री कधी करावी, गुंतवणूक कशी करावी याविषयी तज्ज्ञ काय सांगतात ते पण जाणून घेऊयात. सोनं सध्या घेण्यासाठी चांगलं आहे का की सोनं घ्यायला नाही पाहिजे सध्या, याबाबत तज्ज्ञ लोकांचं काय म्हणणं आहे ते देखील बघण्याचं काम करणार आहोत. आणि त्यातल्या त्यात आता सोन्याचे दर पुढच्या 3 ते 4 दिवसात अजून खाली येतील का, सोन्याच्या किमती घसरतील का आणि चांदीच्या पण किमती घसरतील का याबाबतची देखील मोठी माहिती आपण बघण्याचं काम करणार असून आता शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. सध्या स्थितीला जर बघायला गेलं तर जागतिक स्तरावर किमतीत बदल का होत आहेत तर बघा, सोन्याच्या दरातील ही घसरण एकाएकी झालेली नाहीये. अमेरिका आणि चीनमधील सुट्ट्यांच्या हंगामामुळे व्यापारातील हालचाल मंदावली आहे. परिणामी सध्या स्थितीला व्यापारातील हालचाल जर मंदावली तर वेगळे परिणाम देखील दिसून येतात. गुंतवणूकदारांचा सहभाग कमी झाला आणि किमतींवरील दबाव वाढलेला आहे. तसेच अमेरिकन डॉलर मजबूत झाल्यामुळे इतर चलन वापरणाऱ्या खरेदीदारांसाठी सोने महाग झालेले आहे आणि परिणामी जागतिक मागणी घटलेली आहे. त्याचवेळी अमेरिकेत रोजगाराच्या आकडेवारीमुळे सोने आणि चांदी यांसारख्या सुरक्षित मालमत्तांचे आकर्षण कमी झाले आहे. व्याजदर स्थिर राहील आणि या अपेक्षेमुळे कोणताही परतावा न देणाऱ्या वस्तूंमधील गुंतवणूक कमी झाली आहे. 18 फेब्रुवारी पर्यंत अमेरिकेत सोन्याचे दर प्रति औंस 4,930 तर 4,950 डॉलर दरम्यान होते. पण बघा, आजचा दर बघितला तर आश्चर्य वाटेल. आज भारतामध्ये सोन्याचे किमती आता वेगळ्याच बघायला मिळत आहेत. जे सोन्याचे दर खूप वाढत चालले होते ते सोन्याचे दर अखेर कोसळू लागलेले आहेत, त्याच्यामध्येच घसरण होऊ लागलेली आहे. पण बघा, आज नेमकं काय झालेलं आहे, सोन्याच्या किमती घसरल्या आहेत की वाढल्या आहेत याबाबतची पण मोठी माहिती आपण बघणार आहोत. चांदीच्या दराबाबतची देखील मोठी माहिती आता समोर आलेली आहे. बघा, आलेल्या माहितीनुसार सोनं झालं आहे स्वस्त, प्रति तोळा मोठी घसरण. बघा, आत्ताच बातमी आली 5 मिनिटापूर्वी देखील वेगवेगळ्या बातम्या येऊ लागल्या. बघा, आता सोनं स्वस्त झाल्यामुळे नागरिक झाले खुश. ज्यांना सोनं घ्यायचं होतं त्यांच्या चेहऱ्यावरती आनंद आता बघायला मिळत आहे. सोन्याच्या किमती 2025 मध्ये रोजच वाढत चालल्या होत्या. 2026 सुरू झालं, वर्षाच्या सुरुवातीलाच घसरू लागल्या आणि त्यानंतर थोड्या पुन्हा नंतर वाढल्या. पण आता फेब्रुवारी महिना सुरू होत झाला आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये किमती खूपच वाढतील असं लोक म्हणू लागले. पण तसं झालंच नाही. उलट सोन्याच्या आणि चांदीच्या किमती वाढण्याऐवजी अशा बातम्या बघायला मिळाल्या की सर्वात मोठी घसरण सोने आणि चांदीच्या दरात होऊ लागलेली आहे. सोन्याचे दर पडत चालले आहेत, चांदीचे दर पण कोसळत चालले आहेत, किमती कमी होऊ लागलेल्या आहेत, अशा बातम्या समोर येऊ लागल्या. बघा, आता आजचे सोन्याचे आणि चांदीचे काय रेट आहेत. सर्वात आधी आपण आजचे चांदीचे ताजे रेट बघूया. त्यानंतर सोन्याला काय दर मिळत आहे, किती रुपयांची घसरण होत आहे ते देखील आपण जाणून घेण्याचं काम करणार आहोत. त्यासाठी आता फक्त लक्ष देऊन शेवटपर्यंत बघा, कारण की मुंबई असेल याही ठिकाणी सोन्याचे दर घसरलेत. पुणे असेल, त्यानंतर ठाणे असेल, हिंगोली असेल, अमरावती असेल, नागपूर, लातूर, बीड, जालना, धाराशिव, कोल्हापूर, सांगली या विविध जिल्ह्यांमध्ये सोन्याचे दर काय आहेत याबाबतची मोठी अपडेट देखील समोर आलेली आहे. सोन्याचे दर वाढण्याऐवजी या ठिकाणी पण फेब्रुवारी महिन्यात अक्षरशः सोन्याच्या दरात मोठी घसरण आपल्याला बघायला मिळाली आहे. तर चला आता सोने आणि चांदीचे आजचे ताजे रेट काय आहेत, आज किती रुपयांनी घसरण झाले, नेमका बदल काय बघायला मिळाला ही माहिती आता आपण पाहूया. बघा, आता सर्वात मोठी माहिती आलेली आहे. सराफा बाजार उघडताच सोनं आणि चांदीच्या किमतींमध्ये घसरण नोंदवण्यात आली. अमेरिका आणि इराण यांच्यातील सत्ता संघर्षाचा परिणाम जागतिक बाजारावर पडलेला आहे. त्यामुळे सुरक्षित गुंतवणूक म्हणून अनेक जण सोनं खरेदीकडे वळलेले आहेत. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून सोनं आणि चांदीच्या किमतींमध्ये चढ उतार पाहायला मिळतोय. आज देशांतर्गत बाजारात सोन्याच्या किमतीत किंचित घसरण पाहायला मिळाली. 24 कॅरेट सोन्याच्या किमतीत प्रति तोळा 320 रुपयांनी कमी झाल्या आहे. प्रति तोळा सोन्याची किंमत
15,000 एकंदरीत जर विचार केला तर 1,56,320 रुपये इतकी मागच्या काही दिवसापूर्वी झाल्याचं बघायला मिळालं होतं. पण आज मोठा बदल बघायला मिळाला असून आज सोने आणि चांदीच्या दरात मोठे बदल झालेले आहेत. फक्त सोन्याचे दर घसरत नाहीत तर चांदीचे दर देखील आता घसरू लागल्याने सर्वांचं लक्ष या ठिकाणी आता लागलेलं आहे. बघा मोठी माहिती समोर येत आहे. जो सराफा बाजार खूप मोठा आणि महत्त्वाचा बाजार म्हणून सोन्याचा ओळखला जातो, तो बाजार सुरू झाल्यानंतर जे सारखं दर वाढत होते, पण आता सोन्याचा सराफा बाजार सुरू झाला आणि सोन्याचे दर वाढण्याऐवजी डायरेक्ट आदळले, म्हणजेच की घसरण झाली. आणि ही सोन्याच्या दरातील मोठी घसरण देखील आता लोक म्हणू लागलेले आहेत आणि सर्वांना एक मोठा दिलासा मिळालेला आहे. का तर सोन्याच्या दरामध्ये मोठी घसरण झाली. आंतरराष्ट्रीय स्तरावर युद्धाची स्थिती अथवा दोन देशांमधील संघर्ष वाढतो त्यावेळी शेअर बाजारात देखील अस्थिरता वाढते. त्याचा परिणाम सोन्यावर होतो, कारण युद्धाची स्थिती आणि दोन देशांमधील संघर्ष वाढल्यास गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणुकीसाठी सोनं आणि चांदी खरेदीचा पर्याय निवडतात. गेल्या अनेक वर्षांपासून सोन्यामध्ये सुरक्षित गुंतवणूक होते, त्याशिवाय मोठ्या प्रमाणात व्याज मिळते. पण अमेरिका आणि इराण या दोन देशांमधील परिस्थिती बिघडली तर सोनं चांदीसह धातूंच्या किमतीमध्ये आणखीन वाढ होऊ शकते. तुम्ही जर सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल तर बाजारातील स्थिती पाहूनच निर्णय घ्या, असं देखील तज्ञांचा देखील सल्ला असतोच. तर चला आजचे सोन्याचे आणि चांदीचे ताजे रेट बघूयात. बघा किती रुपयांची घसरण झाली. खरंच आता सोनं घसरू लागलेलं आहे का? आता सोन्याचे दर 30-40 हजार रुपयांनी अजून खाली येणार आहेत का? याबाबतच्या ज्या काही बातम्या व्हायरल होत आहेत ती देखील आता आपण सत्यता बघणार आहोत. तर चला पाहूया. तर चला आता सर्वात आधी आपण चांदीचे आजचे रेट काय आहेत, चांदीला आज काय भाव मिळतोय ते बघूयात. त्यानंतर लगेच सोन्याचा भाव आपण पाहूयात. तर बघा या ठिकाणी लक्ष द्या. आता सध्या जर विचार केला तर आजचा चांदीचा भाव जाहीर झालेला आहे. जे चांदीचे भाव 3 लाखाच्या पुढे 4 लाखाकडे जात होते, ते चांदीचे जर आता डायरेक्ट 3 लाखापेक्षा खाली आले. एवढी मोठी घसरण अचानक झाल्याचं बघायला मिळालं. प्रति 1 किलो चांदीचा काय रेट आहे तर बघा. पण एक महत्त्वाचं म्हणजे दरांमध्ये GST, TST म्हणजे एकंदरीत जर विचार केला तर आलेल्या माहितीनुसार सगळं काय आपल्याला बघायला मिळत आहे. आणि घटनावळ, मेकिंग चार्जेस यांचा समावेश नाहीये. तुमच्या स्थानिक सराफा दुकानात हे दर आता जे आहेत ते थोडे वेगळे देखील असू शकतात. त्यामुळे सर्वांनी ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे. म्हणजे GST जे वरच्या दर आपण आता तुम्हाला जे दर सांगत आहोत त्यामध्ये GST, TCS आणि घटनावळ यांचा समावेश नाही. तुमच्या स्थानिक सराफा दुकानामध्ये हे दर इकडे तिकडे दरामध्ये थोडासा बदल असू शकतो, जास्त नाही पण कमी जास्त असेल, गोष्ट लक्षात ठेवा. तर चला शहर बघा. मुंबई या ठिकाणी चांदीचा दर 2,65,000 आहे. आजचा ताजा चांदीचा दर आहे. त्यानंतर ठाणे हे शहर प्रमुख असतं. या ठिकाणी चांदीचा दर बघायला गेलं तर तोच दर बघायला मिळत आहे 2,65,000 आणि 2,65,000 दर हा पालघर या ठिकाणी देखील 1 किलो प्रति चांदीचा दर आपल्याला दिसत आहे. लातूर या ठिकाणी बघायला गेलं तर 2,69,900 रुपयांचा दर लातूरला आहे चांदीला. त्यानंतर प्रति 1 किलो चांदीचा दर अमरावतीला पण तोच आहे, म्हणजे 2,69,000 रुपये 900. त्यानंतर नागपूरमध्ये जर विचार केला तर तोच दर पाहायला मिळतोय 2,65,000, म्हणजेच की नागपूर या ठिकाणी चांदीचा अशा पद्धतीचा दर आहे. तर चला आता सध्या स्थितीला सोन्याचे आजचे रेट काय आहेत, किती रुपयांची मोठी घसरण झाली, सर्व काय आता बघूया. तुम्ही जर आजचा सोन्याचा दर ऐकला तर तुम्हाला पण आश्चर्यच वाटणार आहे. तर चला या ठिकाणी बघूयात. बघा आलेल्या माहितीनुसार जर विचार केला तर आता मुंबई या ठिकाणी आजचा सोन्याचा 22 कॅरेटचा दर 1,46,500 आहे. तर 24 कॅरेटचा 1,53,830 रुपये आहे. तर बघा अशा प्रकारचा सोन्याचा दर आहे. त्यानंतर लातूर या ठिकाणी 22 कॅरेट सोनं 1,45,250 रुपये. तर या ठिकाणी 24 कॅरेट सोनं 1,52,510 रुपये आहे. आणि त्यातले त्यात अमरावती या ठिकाणी सोन्याचा आजचा रेट 22 कॅरेटला काय मिळतोय तर 1,44,600. तर 24 कॅरेटला 1,57,500 असा दर आपल्याला मिळतानाच दिसून येत आहे. स्पष्टपणे आजचे ताजे रेट आपण बघितलेले आहेत. सोने आणि चांदीचे आपल्याला हे दर बघायला मिळत आहेत. किमती कमी जास्त होत आहेत, जास्त काय सध्या वाढत नाहीयेत. ही गोष्ट लक्षात घ्या. पण सोनं खरेदी करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घेणं हे योग्यच राहील, ही देखील गोष्ट लक्षात घ्या. इकडली तिकडली बातमी आली लगेच सोनं खरेदी केलं असं करू नका. तोपर्यंत सर्व व्यवस्थित बघा, रेट काय सुरू आहेत, दुकानदारांशी विचारपूस करा. त्यानंतर तज्ञांचा देखील सल्ला घ्या. त्यानंतर सोनं खरेदी करायचंय की विकायचंय तुमचा तुम्ही निर्णय ठरवू शकता. ही देखील गोष्ट सर्वांनी लक्षात घ्यायची आहे. बघा आता सोन्याच्या दरात घसरण होण्याची कारणे मोठे बघायला मिळत आहेत. रशियाकडून भारतात सोनं येऊ शकतं अशा बातम्या येत असल्यामुळे ज्यांच्याकडे सोनं आहे ते विकू लागलेले आहेत. आणि सोनं विकू लागल्यामुळे सोन्याच्या दरात मोठे बदल होऊन घसरण देखील आपल्याला बघायला मिळत आहे. अशा प्रकारचे अपडेटसाठी सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल वरती टाका. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.